नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी अंधेरी पश्चिमेमधील श्री गावदेवी दुर्गा माता मंदिर पाहण्यासाठी आलेली आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि अंधेरी पश्चिमेकडून 254 नंबरची बस जाते, जी भवन्स कॉलेजजवळ उतरवते आणि आपल्याला तिथून चालत येता येते. त्याचप्रमाणे जर आपण अंधेरी स्थानकापासून चालायला सुरुवात केली तर 15 मिनटाच्या अंतरावर ही टेकडी आहे. आपल्याला या देवळात जाता येतं. तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला अशी ही 2च दुकानं आहेत, जिथे तुम्हाला देवी आईची ओटी भरण्यासाठी पूजेचं सामान मिळेल. त्याचप्रमाणे साडी, नऊवारी साडी, सहावारी साडीसुद्धा इथे मिळेल. आपण ते घेऊन देवी आईची ओटी भरू शकतो. चला तर मी तुम्हाला या देवळाविषयी थोडीफार माहिती सांगते. गिल्बर्ट नावाचा इंग्रज अधिकारी फार वर्षापूर्वी इथे निरीक्षणासाठी येत होता आणि त्यावरूनच या डोंगराला त्याचे नाव पडले, असे देवळाचे ट्रस्टी आपल्याला सांगतात. तर ही गिल्बर्ट हिल या टेकडीचं नाव आहे आणि या नावावरूनही हे मंदिर ओळखलं जातं. अंधेरीचं हे मंदिर जरी प्राचीन नसलं तरी ज्या डोंगरावर ही देवी विराजमान झालेली आहे, तो डोंगर मात्र कोट्यावधी वर्षाचा जुना आहे. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया. गेटमधून असं आत गेल्यावर ह्या अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावर चढून आपल्याला जायचं आहे आणि ते पहा, ते त्या गिल्बर्ट हिल या टेकडीवर आपली देवी आई विराजमान झालेली आहे. ह्या अशा 100 पायऱ्या आहेत आणि त्या 100 पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे. फार वर्षापूर्वी मी इथे आली होती तेव्हा ह्या अशा पायऱ्या नव्हत्या आणि आता या पायऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे आपल्याला चढणं फार सोयीस्कर झालेलं आहे. आणि वरून तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. आजूबाजूला ह्या बिल्डिंग झाल्या आहेत ज्या पूर्वी नव्हत्या, पण त्यामुळे थोड्याशा ह्या डोंगराचंही नुकसान झालेलंच आहे, हे आपल्याला दिसत आहे. बघा, आपण आता या 100 पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत देवी आईच्या दर्शनासाठी आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता, खूप मनाला शांती मिळते आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे सुंदर असं श्री गावदेवी दुर्गा माता मंदिर आहे आणि हे आहे देवी आईचं मंदिर. चला तर आपण दर्शन घेऊया. जय माता दी. हे मंदिर समुद्र सपाटीपासून 225 फूट उंचीवर आहे आणि 125 वर्ष जुनं हे असं मंदिर आहे आणि मातेची मूर्ती ही स्वयंभू आहे. फार वर्षापूर्वी मी आले होते तेव्हाही मला ही मूर्ती खूप आवडली होती. तुम्हीही पाहू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. देवी आईकडे मनापासून इच्छा केली तर ती आपली इच्छा आई जरूर पूर्ण करते. खूप मनमोहक अशी सुंदर मूर्ती आहे. तुम्ही इथे या, आईचं दर्शन घ्या. दुर्गा देवीची पूजा केली जाते इथे. नवमीसारख्या उत्सवांमध्ये इथे विशेष गर्दी असते आणि नवरात्री हा सण इथे साजरा केला जातो. 9 दिवस इथे उत्सव असतो. जय माता दी. आणि हे आहे, आजूबाजूला अशा मूर्त्या पण आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता इथे मारुतीचं मंदिर आहे जे स्वयंभू आहे हे सुद्धा. आणि इथे हनुमान जयंतीच्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. हजारोंच्या संख्येने भक्तांची गर्दी असते आणि सकाळी होम हवन होतं आणि गावदेवीची पालखी निघते. ती दुपारी 2 वाजता निघते आणि वाजत गाजत पूर्ण अंधेरी फिरते. तुम्ही इथून व्ह्यू पाहू शकता, पूर्ण मुंबई दिसते आपल्याला. खूपच छान असा व्ह्यू दिसतो इथून. खूप छान असं हे मंदिर आहे. मंदिरात येण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळात हे मंदिर खुलं असतं.
तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. माझ्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.